नमस्कार, मी भाग्यश्री फाटा। मी आत्ता 13 आणि 14 तारखेला कोर्स ठेवला आहे। हा कोर्स ठाण्याला आहे, म्हणजे उद्या आणि परवा। कोर्सची चौकशी करायची असेल तर मोबाईल नंबर 9699615507 9699615507। आता आपण व्हिडिओ बघूया। महागाईचे आकडे अमेरिकेमध्ये जाहीर झाले। महागाई त्यांची कमी झाली। ओळीने तिसरा महिना आहे महागाई कमी झाली। त्यांचा CPI 3% आलाय आणि कोअर CPI 3.3% आलाय। काल त्यांच्याकडे सेक्टर चर्निंग किंवा रोटेशन मोठ्या प्रमाणावर झालं। नॅसडॅक, डाव दोन्ही मंदीत गेले, पण रसेल 2000 हा मात्र 3.75% तेजीत होता, वाढला होता। म्हणजे लोकांनी स्मॉल कॅपमध्ये एंट्री घेतली आहे आणि जे शेअर खूप वाढले होते त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग झालं। जपानने मात्र काही बदल केलाय, तर त्यांचा येन मात्र मजबूत झालाय। 162 होता, तो आता 159 एवढा झालाय। मी TCSचा रिझल्ट तुम्हाला कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओत सांगितलेला आहे। फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 1137 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1676 कोटींची। क्रूड 85.54, बॉन्ड यील्ड 4.22, तर डॉलर इंडेक्स 104.44। जसं जसं लोकांना वाटू लागले, अधिकाधिक लोकांना की रेट कट होण्याची शक्यता वाढती आहे, म्हणजे आता जवळजवळ 85% लोकांना वाटत आहे की सप्टेंबरमध्ये एक कट होईल आणि 70% लोकांना वाटत आहे की दुसरा कट डिसेंबरमध्ये सुद्धा होईल। त्यामुळे बॉन्ड यील्ड कमी व्हायला सुरुवात झाली आहे। आपल्या मार्केटमध्ये पाहिलं तर 24,150 ते 24,450 या झोनमध्ये सध्या आपलं ट्रेडिंग चालू आहे। हा झोन क्रॉस केल्यानंतरच आपल्याला पुढच्या लेव्हल दिसतील। आनंद राठीचं प्रॉफिट 37.9% वाढलंय, ते 73.2% झालं, 73.2 कोटी झालं। रेव्हेन्यू 35.8% वाढला। मार्जिन मात्र अगदी थोडंसं कमी झालं, 41.3 झालं, पूर्वी 41.9 होतं। त्यांचे ॲसेट अंडर मॅनेजमेंट 59% वाढले। म्युच्युअल फंडाचा रेव्हेन्यू 70% वाढला। ॲक्टिव्ह क्लायंट 19% वाढले। प्रेस्टीजची विक्री कमी झाली, व्हॉल्यूमही कमी झालं, व्हॅल्यूही कमी झाली। युनिट्सची विक्री 1364 झाली। रिअलायझेशन 11,934 रुपये प्रत्येक स्क्वेअर फुटाला, आणि प्लॉट्सच्या बाबतीत 7,285 रुपये प्रत्येक स्क्वेअर फुटाला। कलेक्शन 6%। अडाणी विल्मरनी ओंकार केमिकल इंडस्ट्रीमधला 67% स्टेक ते 56.25 कोटी रुपयाला घेणार आहेत। GTPLचा रिझल्ट चांगला आला नाहीये। प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू पण कमी झालं, मार्जिनही कमी झालं, 13.4 झालं, पूर्वी 15.4 होतं।
सबस्क्रिप्शन रेव्हेन्यू मात्र 7% वाढला. डिजिटल सबस्क्रायबर 6% वाढले. ओरिएंटल फाउंड्रीला 432 कोटींची ऑर्डर इंडियन रेल्वेकडून मिळाली. LT फूड्सच्या सबसिडियरीने UK नवीन प्लांट सुरू केला. AB फॅशन गुड व्ह्यू फॅशनमध्ये त्यांनी हिस्सा खरेदी केला. आणि आझाद इंजिनिअरिंगचं 1 मार्चमध्ये डील झालं होतं $35 मिलियन. 290 कोटी रुपयाचं GE व्हर्नोवा बरोबर रोटेटिंग एअरफॉइलसाठी 7 वर्षांसाठी. कोणते शेअर तेजीत राहतील आणि कोणते शेअर मंदीत राहतील त्याचा एक अंदाज घेऊया. तुम्ही वॉच लिस्टमध्ये ठेवा. MSTC, आनंद राठी, विप्रो, फेडरल बँकेचं मात्र UBSने टार्गेट $250 केलंय 180 रुपयावरनं. SBI लाईफ, LIC, क्वेस्ट कॉर्प म्हणजे सगळीकडे नोकऱ्या कमी आहेत, अमुक आहेत, कोणकोणत्या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध आहेत, कॅम्पस घेतले जावेत तर क्वेस्ट कॉर्प प्लेसमेंट करतायत म्हणून. ब्रिगेड, रत्नवीर प्रिसिजन, LT फूड्स, वेल्स्पन लिव्हिंग, ओरिएंटल रेल, GIC हाऊसिंग हा प्राइस टू बुक 0.8च्या लेवलला चाललाय. म्हणजे 1 पेक्षाही प्राइस टू बुक GIC हाऊसिंगची कमी आहे. भारती हेक्झा, ONGC, BPCL, IOC, गेल, GN एंटरटेनमेंट, आझाद इंजिनिअरिंग, PVR, इन्फोसिस, व्होल्टास, टाटा स्टील, पर्सिस्टंट, मास्टेक, LIC, GCPL, RCF आणि मंदीमध्ये मात्र GTPL हाथवे आणि मारुती मंदीत जाण्याची आज शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीला मार्केट एक 150 ते 200 पॉईंट म्हणजे सेन्सेक्स उघडेल, पण त्यानंतर ते किती टिकेल शक्यता नाही आहे. कारण मारुतीच्या सगळ्या हायब्रिड गाड्यांवर रजिस्ट्रेशन फी माफ केली जाणार नाही आहे असं उत्तर प्रदेश सरकारने काल खुलासा केलेला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या दिवशी मारुतीचा शेअर 700 रुपयांनी वाढला होता, तर त्याच्यात आज उलटी रिॲक्शन आली तर सांगता येत नाही. त्याचबरोबर ABBच्या बाबतीत सुद्धा असं सांगण्यात येत आहे की री-रेटिंग होण्याची शक्यता नाही, डबल डाऊनग्रेड करण्यात आलं. त्यामुळे ABBच्या शेअरमध्ये सुद्धा आज मंदी राहू शकते. आणि जर ABBमध्ये मंदी राहिली तर त्याचा परिणाम भेळवर होऊ शकतो. पण ABB आणि भेळमध्ये काय होत आहे ते मंदीत जात आहेत का हे बघावं लागेल. बातम्यांचा किती परिणाम होतोय ABB, भेळ आणि मारुती. कारण डबल डाऊनग्रेड, री-रेटिंग होणार नाही, या सगळ्यामुळे ABB मंदीत जाण्याची शक्यता आहे. बघूया काय काय होत आहे आणि
वीकेंडसुद्धा आहे, त्यामुळे कोणी धोका पत्करेल असं वाटत नाही. आणि तुम्हीसुद्धा तुमची पोझिशन कॅरी फॉरवर्ड करू नका. आजचा आज संपवून सोमवारी जा, कारण आता मार्केट टिकण्याची शक्यता कमी आहे. बघूया आज काय होतंय ते. नमस्ते.